पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज होणार विमानतळाचे ऑनलाईन उद्घाटन। दिल्ली येथून कार्यक्रम। विमानतळावर डिजिटल स्क्रीनची व्यवस्था। 3 दिवसांपूर्वी स्थगित झालेला सोलापूर विमानतळ लोकार्पण सोहळा रविवारी 29 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे। या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होडगी विमानतळावर होणार आहे। या ठिकाणी उभारलेल्या सभामंडपात डिजिटल स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे। एकूण 100 जणांना विमानतळावर प्रवेश असणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। प्रणिती शिंदेंनी वाढविले आडम मास्तरांचे टेन्शन। सोलापूर शहर मध्यबाबत केले मोठे भाष्य। महाविकास आघाडीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघाच्या जागेवरून धुसफूस सुरू आहे। मित्रपक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघावर दावा केला आहे। ते अधिकारी 2 दिवसात बदला। निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले। मुक्त वातावरणात निवडणूक हाच उद्देश। आगामी विधानसभा निवडणुका पारदर्शी आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी राज्यातील 3 वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी काम करणारे अधिकारी तसेच गृह जिल्ह्यात नियुक्त असलेल्या अधिकाऱ्यांच्या येत्या 2 दिवसात बदल्या करून त्या संदर्भातील प्रमाणपत्र सादर करा, असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी राज्य सरकारला दिले। महानगरपालिकेच्या नगर अभियंत्यांवर गुन्हा दाखल करा। पुरातत्व विभागाचा आदेश। शुभ्राय आर्ट गॅलरी नूतनीकरण प्रकरण। शुभ्राय आर्ट गॅलरी नूतनीकरणाप्रकरणी नगर अभियंत्यावर गुन्हा दाखल करा, असे पत्र मुंबई येथील भारतीय पुरातत्व विभागाकडून सोलापुरातील संवर्धन सहकाऱ्यांना देण्यात आले। आर्ट गॅलरी ही भुईकोट किल्ल्याच्या सीमारेषेच्या आत असल्याचा दावा पुरातत्व विभागाचा आहे, त्यामुळे हा आदेश देण्यात आला। सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व वन विभागाच्या वादात जलवाहिनीसाठी पाकणी, हिवरे व चिखली या गावाजवळील वन विभागाची जागा उपलब्ध होत नसल्याने त्या ठिकाणी काम थांबले आहे। खरेदी खत देऊनही फ्लॅट अन गाळा न देता 1.25 कोटीची फसवणूक। बिल्डर विरुद्ध गुन्हा। व्यापाऱ्याची पोलीस ठाण्यात फिर्याद। विश्वास संपादन करून व्यापारी गाळा आणि रहिवासी फ्लॅट देतो म्हणून वेळोवेळी रक्कम घेतली। साठे खत करून देऊनही ताबा न दिल्याने बिल्डरकडून 1,25,30,500 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार शैलेश किसन गायकवाड वय 51, व्यापारी, राहणार विशालनगर, पिंपळे निलग, पुणे यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी दिली। रणजितसिंह मोहिते पाटील खरंच काँग्रेसच्या वाटेवर? मोठे राजकीय भूकंप विधानसभा तोंडावर आल्याने पाहायला मिळणार आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणात 2019 नंतर एकाच पक्षाचे 2 पक्ष अशी सध्याची स्थिती आहे, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना धक्के बसण्याची शक्यता आहे। रोहित पवार मंत्री होणार। कर्जत जामखेडमध्ये जाऊन शरद पवार यांची घोषणा। रोहित पवार यांनी विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी मी त्याला सांगितले की कर्जत जामखेड हा दुष्काळी भाग आहे, तिथे काम करण्याची तुला चांगली संधी आहे, त्यामुळे रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमधून विधानसभा निवडणूक लढवावी। प्रणिती शिंदेंनी आपलं अज्ञान तपासावं। खासदार आहात, जबाबदारीने वागा। भाजपचा बोचरा पलटवार। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी आपले अज्ञान तपासावे। आपण खासदार आहात, जबाबदारीने वागा, असे वक्तव्य भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरजूंना कमी दरात रेशन धान्याचा पुरवठा। सोलापूर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरीब गरजूंना अत्यंत कमी दरात रेशन धान्याचा पुरवठा होतो। त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिका धारकांना आता सरकारने ई-केवायसी करण्याची अट घातली आहे।